नमस्कार, मी गजानन अंधरे. आपण जे पाहतो हे मायवन चॅनल. पाहूया बातमीबद्दल आणि त्या बातमीचा विस्तार. PhDच्या 200 जागा कमी केल्याने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय. खामगावातून मुख्यमंत्र्यांना निवेदन. खामगाव जिल्हा बुलढाणा. राज्य सरकारने सामाजिक न्याय विभागाच्या 59 जातीसाठी असलेल्या PhD फेलोशिपच्या जागा 300वरून 100पर्यंत आणलेल्या आहेत. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होत असल्याचा खामगाव येथून माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टीच्या माध्यमातून 59 जातीच्या विद्यार्थ्यांसाठी PhDसाठी 300 जागा होत्या, मात्र त्या कमी केल्याने 12 ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. आता याच्या प्रमुख मागण्या आहेत. 59 जातीसाठी बार्टीमार्फत पूर्वीप्रमाणे 300 जागा तात्काळ सुरू कराव्या. दुसरी मागणी आहे, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण व संशोधनासाठी समान संधी मिळावी. आता उपवर्गीकरण कृती कमिटीचे पदाधिकारी आहेत, यावेळी यांनी सह्या केलेल्या आहेत. यावेळी उपस्थित होते गौतम गवईसाहेब, दादराव हेलोळे, अहमदाजी वानखेडे, जोगेंद्र गवारगुरू, निळकंठ सोनवणे, डॉक्टर संतोष ताडे, प्रीतम माळवंदे, रविभाऊ माळवंदे, नानाभाऊ हिवराळे, मनोज पानझाडे, विजय बोदळे, संजय खंडेराव, राहुल तायडे, डॉक्टर ज्ञानसिंह रावणकार, भीमराव सोनवणे, वानेरे सर, गजानन तायडे, भारत दामोदर मधुकर भगत, गणेश पानझाडे, वसंतराव वाकोळे, जगन्नाथ शेकोकार, सत्यशील वाकोळे इत्यादी पदाधिकारी यावेळी निवेदन देताना उपस्थित होते. मायभूमी न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट. अनुसूचित जातीय सर्व प्रतिनिधी या ठिकाणी एकत्र झालो आणि आमचं शासनाला या माध्यमातून सांगणं आहे की मागासवर्गीयामध्ये कृपया फूट पाडण्याचं षडयंत्र करू नका. आतापर्यंत भारतीय घटनेनुसार अनुसूचित जातीचं आरक्षण सर्व अनुसूचित जाती घटकांना पात्रतेनुसार लागू झालेलं आहे, परंतु शासनाने एका समूहाला वेगळा न्याय आणि उर्वरित 58 जातीला वेगळा न्याय हे जे षडयंत्र त्यांनी आखलेलं आहे याचा सर्वप्रथम या ठिकाणी आम्ही निषेध करतो. आणि मागासवर्गीय जे विद्यार्थी जे PhD फेलोशिप घेतात त्यांना पूर्ववत 300 विद्यार्थ्यांचा कोटा हा देण्यात यावा. बार्टीच्या माध्यमातून सर्व अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना हा न्याय दिला जातो, त्यामुळे बार्टीवरती कुठल्याही प्रकारचा निधीची कमतरता ही होता कामा नये अशी आमची सर्वांची मागणी आहे. उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या माध्यमातून शासनाने बार्टीमध्ये ज्या PhDच्या ज्या जागा आहेत त्या लोकसंख्येच्या अनुपातामध्ये वाढवल्या पाहिजे होत्या, परंतु या ठिकाणी शासनाचा सतत प्रयत्न असा चालू आहे की मागासवर्गीयांमधला जो संघर्षशील समूह आहे तो कुठंतरी त्रस्त झाला पाहिजे आणि संघर्षातून मागे पडला पाहिजे अशी मानसिकता इथल्या जातीवादी शासनाने बनवलेली आहे. आणि त्याचाच एक परिपाक म्हणून बार्टीच्या ज्या PhDच्या ज्या जागा आहेत ह्या 300वरून कमी करून 100 केल्या आहेत. हा अतिशय अन्यायकारक असा निर्णय आहे. यासाठी खामगाव तालुक्यातील संपूर्ण अनुसूचित जातीच्या ज्या 59 जाती ज्या आहेत त्याचे प्रतिनिधी यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे की ज्या जागा आहेत त्या तुम्ही वाढवल्या तर नाहीत, किमान जेवढ्या होत्या त्या